सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर जी आजची सुद्धा सकाळ होती तीच दररोजच्या सारखी झाली होती. सकाळी छान लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरल्या, टिफिन वगैरे केला. बाबा ऑफिसला गेले आणि बाबा ऑफिसला जाताना आमच्या दोघीच्या दोघी चिमण्या झोपलेल्या असतात. म्हणजे बाबा सकाळी 7:45-8 वाजता जातात आणि ह्या काही इतक्या लवकर उठत नाहीयेत. मी उठल्याशिवाय काही बाकीची कामं आवरता येत नाहीत, कारण ते एका बेडरूम मध्ये झोपलेले असतात. आणि मग सगळं झाडून वगैरे मी एकदाच घेत असते. आणि काय होतं, म्हणजे आता एक कपडे जे आहेत ना, तर ते दररोज घड्या करून कपाटात ठेवा. आता ठीक आहे, धुवायला मशीन आहे, मशीन फक्त धुवायचं काम करते. पण मशीनमध्ये टाकणं, मशीनमधनं काढणं, परत तेच कपडे घड्या करून कपाटात ठेवणं, तर तेच कपडे दुसऱ्या दिवशी घालायला घेणं, हे सगळ्या गोष्टी जे चक्र असतं ना आपलं, तर ते असंच फिरत असतं. आणि हे माझं इथं बसलेलं जे कोणी बाळ दिसतंय ना, ते आई कामात असताना कधी ना अख्खं कपाट खाली घेऊन पळून येईल काय सांगता येत नाही. एका ड्रेससाठी अख्खं कपाट उचकत असते आणि तिला प्रत्येक वेळी नवीन ड्रेस घालायला पाहिजे असतो. तिचं म्हणणं असतं की माझा बर्थडे आहे. चला त्याच्यानंतर कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं, बेड आवरला. बाबांचे वॉश करायचे कपडे होते ते सुद्धा बाथरूम मध्ये ठेवून दिले आणि म्हटलं आता आपलं राहिलेलं वॉकिंगचं काम करावं. ट्रेडमिल जोडला, चालायला चालू केलं. दोघीच्या दोघी येऊन बसले की आई मला चालायचंय. म्हणजे सर्वज्ञाने तर अक्षरशः मला त्याच्यावरून उतरायलाच लावलं आणि आपण स्वतः चालत बसल्या. तर हिला काय वॉकिंगची गरज आहे तुम्ही सांगा. पडायचंय का बाबू खाली? ही जी चालून झालंय, आता ही चालतीये आणि आईचा अजून नंबरच लागला नाही इथं चालायला. आणि सगळ्यात अगोदर आई इथं आली होती. बाबू तुझं झालाय नंबर? तिच्या हातात रिमोट आहे. हे आमचा रिमोट कंट्रोल आहे. बघू रिमोट दाखव, इकडे दाखव, त्या माऊला रिमोट दाखव. हाय कर. आईला चालून देणार नाही म्हणून मी सांग. मी आणि दीदी चालणार म्हणून. बाबू कसा त्रास देतो आईला? आईकडे बघ. बाबू कसा त्रास देतोय? त्रास देतो का बाबू? माझा कधी नंबर लागणार आहे देव जाणे. का नाही मला, तरी पण मी बसली. उशीर झालाय तरी आज. आम्ही आज कुठे जाणार आहे? जत्रेला जाणार आहे म्हणून सांग. बाबूचा बर्थडे आहे का माझ्या? बाबूची केस कशी कापली दाखव. अशी कापले का बाबूचे? बरं ठीक आहे. आता आई व्यायाम करू. आता झालंय माझं चालून. अक्षरशः घाम निघलाय आज. बघ आमचं बाळ. काय रे देवट्या, मी जोपर्यंत चालते वॉकिंग करते तोपर्यंत ही चिमणी माझ्याजवळच थांबली, आईजवळ. आई काय करते बघायला. हो, आई कुठे तर गेली तर बाबूला सोडून. आहे ना बाबू? दररोज 20 मिनिटं चालतेच मी, पण काय होतं, रोजच्या रोज व्हिडिओ घेणं काही शक्य होत नाही आहे. म्हणजे पुरी रडत असतात ना कधी, मग कधी चालू देतात, कधी 10-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन चालायला लागतं, कधी कंटिन्यू 20 मिनिटं होतं, कधी कधी 30 मिनिटं पण होतं. पण जसा टाईम मिळेल तसं चालते मी. शक्यतो सकाळी 8:30-9च्या आतच, त्याच्यानंतर नाही, कारण त्याच्यानंतर खूप ऊन पडतं आणि मग ते नाही जमत, म्हणजे गरम होतं खूप जास्त. त्यामुळं मग सकाळी एकदा बाबा ऑफिसला गेले की मग ह्या उठल्या तर ह्यांना दूध किंवा काहीतरी थोडंसं खायला देत असते आणि मग मी चालायला लागते. म्हणजे माझं जे सकाळचं लिंबू पाणी वगैरे आहे गरम ते पिते, कधी उठल्या पिते, कधी स्वयंपाक वगैरे झाला तर पिते. म्हणजे जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं असतं. पण शक्यतो जे वॉकिंग आहे आणि जे मी म्हणजे पाणी पिते, गरम पाणी, मध आणि लिंबू टाकून, तर ते सकाळी 9च्या आत माझं सगळं होऊन जातं. आता दही भात नाही केला मी, दुपारी देते ना भात करून. आता दही भात खायचंय का? प्लीज इकडे माझ्याकडे इकडे. इथं उभा राहा. काय खायचंय तुला? प्लीज काय देऊ? प्लीज काय द्यायचंय तुला? दही भात. दही भातासाठी नादी लावते बा कशी. आई प्लीज म्हणते कसं. किती गुणी बाळ आहे माझं बघा. दिवसातनं 2, तिने एकदा जर कसं काही दही भात मागितला आणि जोपर्यंत तिला आई बनवून देत नाही तोपर्यंत ती पिच्छा सोडत नाही. आई दही भात, आई दही भात, आई प्लीज, आई दही भात, आई प्लीज दही भात, असं असतं. हा ना बाबू? खूप आवडतं दही भात आमच्या बाळाला. एक दिवसाआड किंवा दररोज दिवसात एकदा तरी लागतो, म्हणजे लागतोच बाबूला माझ्या. इकडं बघ माझ्याकडं. आप्याचं सांगते ग मी, आप्याचं सांगाले माऊला. आप्या माझं किती गुणी बाळ आहे ते, आईला त्रास नाही देत. हो ना बघ माझ्या. तुला पण ओरडायचंय का? आई दीदीला ओरडले ना, दीदी मोबाईल बघत होती म्हणून. तू काय करत होती?
हा तू काय करत होती सांग मला. जेवायचंय का? काय खायचंय? काय खायचंय जेवणात? पोहे करू का? मग काय खायचं? पोहे. बाबूला माझ्या आवडतात का पोहे? काय खाणार बाबू माझा? ये बाई, काय खाणार बाबू माझा? पोहे. तू काय खाणार सांग आधी? तू काय पोहे खाणार आहेस का? दीदीला विचार, दीदीला विचार, दीदी पोहे खायचे का? दीदी रडतीये का? दीदीला विचार पोहे खायचे का म्हणाव तुला. नाही रडत नाही, विचार तू, विचारल्यावर नाही रडत. बाबूला विचार नाश्त्यात काय खायचं म्हणून दीदीला विचार. काय खाणार म्हणाव तू? आई पोहे बनवते म्हणा. बाबूला आवडतात का पोहे? नाश्ता का नको म्हणली तू? नाही म्हणती का दीदी? आपण दोघी करूया. करायचे झाले, नाश्ता करू आपण. बाबू इतका सारा दंगा करून खेळून खाऊन पिऊन वादळ माझं झोपी गेलं आणि आजकाल तिचं फिडिंग बंद केलंय मी, त्याच्यामुळे ती अशी झोळीमध्ये छान झोपते, नाही मागत प्यायला वगैरे. तर पण तिला आता झोपायला मात्र झोळी लागते. झोप आली की ती बाल्कनीमध्ये घेऊन जाते आणि झोका दे म्हणून सांगते. तर तिला झोका देत होती तेव्हा हा मनी प्लांटचा वेल सुद्धा पलीकडे पडला होता आणि त्याला जास्त ऊन लागत होतं, पण तो सुद्धा मी अलीकडे सावलीला वरती बांधून घेतला. आणि नंतर आता मला इच्छा झाली की चहा प्यायचा आहे म्हणून अगदी कमी गूळ टाकून मी चहा बनवला होता. तसं तर चहा अवॉइड करते, पण कधी कधी तलप होते चहाची मला, कारण मला प्रचंड चहा प्यायची सवय होती. आणि एकदमच जर एका 4-5 दिवसामध्ये बंद केला तर त्याचा त्रास सुद्धा होतो. मग इकडं बघ माझ्याकडे. माझ्यासाठी इकडं बघ. एकदम कमी गूळ टाकून हे बघ चहा आमचा बाबू झोपेतून उठले. माझं सोनं आत्ता लय गुणाचा बछडा आहे ग माझा. माझ्या बाबूचा बर्थडे टू आहे ना उद्या. केस कापलेत का बाबूचे? कुणी कापलेत? त्या काकून कापलेत का? सांग त्यांना. कसे केस कापले? असे. आज 2 वर्षापूर्वी माझा बाबू आईच्या टम्मीत होता, हा ना बाबू? चिमण्याचा माझा बर्थडे ग उद्या, माझी हरीण. बछडा आहे माझा, बछडा. कसा करायचा बर्थडे टू बाबूचा? केक आणायचा का? कपडे कोणी घेतलेत हॅपी टूला? मामा. आणि कसं बर्थडे टू करायचं सांग ना एकदा त्या माऊला. हात टाळी वाजून सांग कसं करायचं बर्थडे. मामाला सांग, आवाज दे मामाला. बाबूचा बर्थडे आहे. माऊला सांगते का? हा सांग मग. बाबूचा बर्थडे म्हणाव. तसं नाही, शर्ट मध्ये हात नाही घालायचा. हात काढ, बटन तुटन ते हात काढ. बोल आता. मावा म्हणते का? काय म्हणते माऊ? या गप्पा काय माझ्या सरणारच नव्हत्या आणि सर्वज्ञच्या सुद्धा भूक लागली होती, म्हणून आमच्या सगळ्यांसाठी मस्त अशी प्लेन मसाला राईस बनवला आणि आम्ही तिघींनी सुद्धा छान एन्जॉय केला. काय आणले आईला? हा आईस्क्रीम. आईस्क्रीम आहे का? काय आहे? कॉफी आणली होती का? नाही बाबू, कॉफी तिखट नसती, छान आहे, गोड आहे, मला आवडली, स्वीट आहे, छान आहे. हे घ्या, वॉश करून आणा. कृष्णा दादाला द्या थोडस, स्वच्छ वॉश करा भांडी. ओके. चहा पी दादा, चहा पी कृष्णा. आता तुम्ही म्हणाल बाई किती पसारा आहे घरात. पसारा फक्त इतकाच आहे आणि हॉलमध्येच असतो. हा जो पसारा आहे ना, तर त्या माझ्या मुलींची खेळणी आहेत.
बास्केटमध्ये भरलेले असतात, एकदाच आणून ओततात आणि अगदी दिवसभर खेळतात. हा पसारा मी नंतर कधीही उचलू शकते. पण यांचं जे बालपण आहे, यांचा जो आनंद मी बसून बघते ना, तो नंतर नाही येणार. कारण मोठं झाल्यानंतर यांना खेळ म्हणले तर या अजिबात खेळणार नाहीत. म्हणून घरात त्यांनी कितीही पसारा केला तरी मी अजिबात काही बोलत नाही. उलट त्यांचं म्हणजे कौतुकानं मस्त बघत बसते. त्यांच्यासोबत मी सुद्धा इन्व्हॉल्व होते. मस्त आईला सुद्धा छान छान खाऊ आणून देत असतात आणि भांडी खेळायची म्हणजे साडी आम्हाला घालावीच लागते आईची. ते आमच्याकडे कंपल्सरीच आहे किंवा दीदीचे कपडे घालणं. आता सगळा पसारा वगैरे आवरला. घर सगळं आवरून घेतलं आणि यांचं सुद्धा आवरलं. थोडंसं फ्रेश केलं आणि म्हटलं आता संध्याकाळी यात्रेला जायचंय तर बाबा यायच्या अगोदर स्वयंपाक करून घेऊयात. मशीन राहिली होती ती सुद्धा लावून कपडे वाळत घातली. हाय, मी बाबू. बाबू आई माझा म्हण. सांग की त्यांना आई माझा. हम्म. आई माझा म्हण. जायचं का? सर्वज्ञाचं आवरलं छान. नंतर आम्ही मस्त देवपूजा करून घेतली आणि आमच्या बाबूला देवपूजा करायला खूप आवडते. दररोज आईसोबत सकाळ संध्याकाळ न चुकता देवपूजा करत असते ती. म्हणजे जर मला उशीर झाला तर ती मला घेऊन येते की आई चल आपल्याला जे जे करायचंय. छान आम्ही दोघींनी देवपूजा करून घेतली. सर्वज्ञाने सुद्धा दंडवत घातले आणि आमचं असं असतं की देव पाठीमागे असतात आणि पुढे तोंड करून दंडवत करते. छान असं दंडवत वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता राहिलेला स्वयंपाक करून घेऊयात. भांडी वगैरे लावायची होती ती सुद्धा पटपट लावून घेतली. आणि काय होतं घरातली कामं ना अगदी दिवसभर जरी केली ना तर खरं सांगते कामं संपत नाहीत. काही ना काही काम सुरूच असतं. म्हणजे अख्खा दिवस मी घरात असते पण माझी कामं काही संपत नाहीयेत. त्यात आज मी दुपारचं थोडंसं व्हिडिओ म्हणजे जास्त होते. ते एडिटिंग करत बसल्यामुळे माझा तो वेळ तिथं जास्त गेला आणि मग बाकीची कामं पेंडिंग राहिली. आणि बाकीच्या कामांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की व्हिडिओ वेळेवर गेले पाहिजेत. म्हणजे मी तिथं प्राधान्य अगोदर देते आणि मग माझं जे काही घरातलं काम असेल ते. त्याच्यानंतर मग बाबा आले, चहा वगैरे केला. आम्ही छान आवरलं आणि निघालो आम्ही यात्रेला जाण्यासाठी. मी काही जास्त नाही पण या दोघींचं आवरलं आणि शिवण्या झोपली होती. तिला सुद्धा झोपेतून उठवावं लागलं. कारण तिने झोपताना सांगितलेलं की आई बाबा आले की मला उठव आणि आपल्याला जायचंय. जत्रा काय आमच्या घरापासून जास्त लांब नव्हती. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि नरेगावची यात्रा होती आज आणि उद्या म्हणजे 2 दिवस शनिवार, शुक्रवार, शनिवार आहे आणि शनिवारी सर्वज्ञाचा बर्थडे. मग आम्हाला काही जायला जमणार नव्हतं. म्हणून म्हटलं आपण आजच जाऊन येऊया. बघूया काही नवीन जुनं आले किंवा मुलींना काही खेळायला त्यांच्यासाठी काहीतरी नवीन. म्हणून आम्ही गेलो होतो आणि आम्ही अगोदर राहायचो ना तर आमच्या घराच्या खाली म्हणजे आम्ही खिडकीतून बघितलं ना तर आम्हाला यात्रा दिसायची. तिथं राहायचो आम्ही. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी ती बिल्डिंग सुद्धा दाखवते की आम्ही तिथं राहायचो अगोदर म्हणून. तर त्याच्यानंतर छान सगळी जत्रा वगैरे फिरलो आम्ही. तर यात्रा म्हटल्यावर थोडीशी खरेदी सुद्धा झाली पाहिजे. खरेदी करून घेतली. मुलींनी सुद्धा छान एन्जॉय केला. म्हणजे त्या बास म्हणेपर्यंत त्यांना खेळू दिलं दोघीच्या दोघींना आणि म्हणजे खूप हॅपी असतात त्या. म्हणजे आता जवळ इथं आसपास जवळच्या गावांमध्ये यात्रा भरते. तर आम्ही जातो तिथं आणि हे आहे नऱ्यामधलं काळभैरवनाथाचं भव्य असं मंदिर. खूप छान मंदिर आहे आणि आज तर इतकं प्रसन्न वाटत होतं. इतकं छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. म्हणजे आता गावची यात्रा म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्या. नंतर 10-11 वाजता देवाची मिरवणूक वगैरे सुद्धा असते आणि यावर्षी म्हणजे नेहमीपेक्षा यात्रा खूप जास्त भरली होती, खूप जास्त. हा आहे नऱ्यामधला महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो. जे मुलांची खेळणी किंवा मोठे जे खेळणे आहेत ना, तर ते सगळे वेगळे होते म्हणजे वेगळे लावलेले होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरली होती. अगदी रस्त्यावर भरून ग्राउंडवर सुद्धा भरली होती. आता मुलींना कंटाळा आला होता. म्हटलं बास झालं आणि मग आम्ही रिटर्न यायला निघालो. घरी आलो तर हे बघा हिचं. हिला काय भांडी कुंडी आणली होती तर ते उचकत बसलेली क्ले वगैरे. म्हणजे इतकी खुश होती ना काही विचारू नका. त्याच्यानंतर मग ही खेळत होती तोपर्यंत मी पटकन चपात्या करून घेतल्या. आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं. पण इथून पुढचं काही मला शूट करायला जमलं नाही कारण खूप जास्त कंटाळा आला होता आणि सर्वज्ञ तर यात्रेमध्ये झोपली होती. तर काही जेवण वगैरे केलेलं नाही तिनं तसंच झोपली. बघू आता कधी उठते. उठले तर दूध वगैरे पिईल आणि माझ्या बाबूचा उद्या बर्थडे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक